नमस्कार नमस्कार सुनीता सावंत चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी ना पुन्हा साबण बनवत आहे होममेड. आणि आता मी हे बघू शकता तुम्ही मी काय काय घेतले. मी की नाही एक असं काकडी घेतली, थोडीशी काकडी, आणि ही मी मिक्सरला आता बारीक करणार आहे. ही बघा, ही काकडी, थोडंसं काकडी घेतले. आणि मी आता त्या दिवशी संत्र्या घेऊन आलेली, तर ही संत्र्यांची थोडीशी साल घेतली, थोडीशी सुकवली, ओली घेतली तरी चालेल. आणि मी त्या दिवशी बाजारातनं अशी ओली हळद मिळते, ती थोडीशी घेतली. बघा, ती थोडी आणली, अगदी थोडी हळद, फार थोडी घ्यायची हां मित्रमैत्रिणींना. हे बघा, अगदी अद्रकचं कसं अर्धा इंच आणि त्याचे 4 तुकडे केले. आणि ते असं अद्रकसारखं आलं, बाजारात मिळतं, पाहू शकतं कसं पिवळं आहे. तर आता ह्याच्यात हलकंसं आपल्याला ह्याच्यात पाणी टाकून पेस्ट तयार करायची. तर आता मी पेस्ट करते. इकडे मी पाणी तापत ठेवले, यात आपल्याला सोपचा वापर. तर आता ह्याची मी फाईन पेस्ट केली, ही पाहू शकता तुम्ही. अशी संत्री, हळदी आणि काकडी, ही बघा अशी काकडी, ही संत्रीची साल. तर आता आपण हे की नाही, हे बघा असं. तर आपल्याला हे हळद थोडीशीच काय टाकायची, कारण हळदीला रंग खूप असतो आणि आपण ऑरेंज पण टाकले. तर आपण ही जे दरदर झालेलं आहे, हे आता वस्त्रगाळ करून घ्यायचं, किंवा एखाद्या स्ट्रेनरमध्ये तुम्ही ते हे करू शकता, गाळून घ्यायचं. त्याचं आपल्याला पल्प ज्यूस पाहिजे. तर पाहू शकता तुम्ही आता हा एवढा ज्यूस तयार झाला आहे आपल्याला, तो रस. आणि आता 100 एक पियर साबण आहे, म्हणजे साधारण 100 ग्रॅम. तर आपल्याला तो पण याच्यातच टाकायचा आहे. हे बघा, तोही ह्यातच टाकायचा आहे. आणि हे आता आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. आणि मी आधीच पाणी गरम करत ठेवलं आहे. तर तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हे सर्व असं छान मेल्ट करायला ठेवायचं. आता हे मेल्ट होईल आणि मग आपण ते मोल्डमध्ये ओतायचं. तर अशी ही छानशी हळदही आणि हा खिरा म्हणजे काकडी, आणि ही ज्यावेळेला आपण बाजारातनं संत्री आणतो, तर त्याची अशी सुकवून साईडला ठेवून दिली तरी चालतं. एका प्लॅस्टिकच्या पिशवीत तर मी ठेवून दिली. तर तुम्ही बघू शकता. हे बघा इकडे खाली कसं पाण्यानं आहे माझं, आणि हात पण बघा कसे. तर ही आपली ओरिजिनल हळद आहे ना ती. तर ती ओरिजिनल हळद अंगाला, शरीराला आपल्या जे काही बॅक्टेरियल किंवा असं काही दात, काच, कुजली किंवा इतर खूप असे शरीराच्या हळदीचे फायदे असतात. कसं अँटीसेप्टिक गुण असतात हळदीमध्ये, आणि खिरा. तर आजकाल बाजारात खूप सारे साबण मिळतात, परंतु जरा घरी पण बनवून पाहायचं, थोडीशी तेवढीच काहीतरी क्रिएटिव्हिटी होते. आणि सोप बेस नसेल तर एखादा आपण हे आणायचं, पियर्सचे वगैरे, किंवा कुठलेही मेल्टेड सोप आणायचे. तर आता इकडे छान अशी वितळण्याची प्रक्रिया चालू आहे. तर आता तुम्ही पाहू शकता वितळत आहे, ते मेल्ट होण्याची क्रिया चालू आहे. मेल्ट होत आहे. मी इकडे तोपर्यंत हे घेतलेलं आहे असं मोल्ड. मिश्रणाला असं छान
एकजीव करायचं. पाहू शकता छान रंग आला आहे त्याला असा. आता तर तुम्हाला डार्क रेड दिसतोय, परंतु ज्या वेळेला साबण पूर्ण. आता आपण गॅस बंद केला आहे कारण पाणी खूपच उकळलं आहे. तर आता थोडंसं असं एक अर्धा एक सेकंद असं छान त्याला स्टेअर करायचं, असं हलवून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता रंग कसा गडद आला. तर आता आपण या मोल्डमध्ये ह्याला ओतून घेऊया. हे जे मोल्ड मी केलेलं आहे आधीच तयार ठेवलं आहे एका ताटामध्ये, कारण मोल्डिंग उचलतं त्यावेळेला ते थोडंसं. तर आपल्याला हा 100 ग्रॅम आहे. तर यामध्ये आपण काही दुसरं इतर काही ॲड नाही केलेलं. केवळ आपण थोडीशी हळद, थोडंसं काकडी आणि थोडीशी संत्र ऑरेंज त्याची आपण सालं घेतली. तर आता आपण हा ओतत आहोत. आणि वस्त्रगाळ करून घेतलं आहे त्यामुळे काही हरकत नाही आहे. वस्त्रगाळ करून घेतल्यामुळे काही असं कुठे काही राहत नाही त्याचं. हे बघा तुम्ही बघू शकता कुठे काही त्याचं चरचरीतपणा काही असा मध्येच राहत नाही आहे. बस. तर आता आपण याला 1-2 तास तरी ठेवून द्यायचं मिनिमम. तर आता असा हा आपला सोप छान तयार होईल मिनिमम. तर आता आपण दुसऱ्या सोपकडे वळूया जे मी आधीच बनवलेले आहेत. तर आपण पियर्समध्ये त्यांना अर्धा कापून टाकायचा, म्हणजे त्याच्याने अधिक चांगला आपला सोप तयार होईल. तर हे मी इकडे ठेवते आणि आता आपण ह्यामध्ये दुसरं करायला घेऊया.